श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण साडीला घरच्या घरी गोंडे कसे करायचे याचा व्हिडिओ बघणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, हे आपण गोल्डन एक मोठा मणी व दोन छोटे मणी घेणार आहोत। हा सिल्क थ्रेड आहे, हा गोल्डन दोरा आहे, हा आपल्याला गोंड्यासाठी लागणार आहे। आपण आता गोंडा तयार करायला घेऊया। त्यासाठी साधी सुई हातशिलाईची व दोरा आपल्याला लागणार आहे। हा छोटा पुठ्ठा मी कट करून घेतलेला आहे। आपण आता हा सिल्क थ्रेड, याला गोंड्याचा दोरा सुद्धा म्हणतात, हा या पुठ्ठ्याला गुंडाळून घ्यायचा आहे। याचे 120 वेढे घ्यायचे, म्हणजे आपला गोंडा व्यवस्थित आणि खूप छान दिसतो। हे बघा, हे आपण 120 वेढे घ्यायचे आहे। त्याचे खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला साडीला घरच्या घरी गोंडे कसे करायचे याचा व्हिडिओ दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सपोर्ट करा। हे बघा, या पद्धतीने आपण हे गोंडे 120 वेढे घ्यायचे आहेत। याचे या धाग्याचे खूप सोप्या पद्धतीने आपण आज साडीला घरच्या घरी गोंडे कसे करायचे याचे व्हिडिओ बघणार आहोत। खूप सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे बघा, हे आपण 120 वेढे घेतलेले आहेत। आपण आता हे कट करून घ्यायचे आहे। आपण याला गोल्डन धाग्याने गाठी मारून व्यवस्थित घेणार आहोत, म्हणजे आपला गोंडा हा व्यवस्थित दिसतो। हे बघा, याला आपण व्यवस्थित अशी गोल्डन धाग्याने गाठ मारून घ्यायची व साईडला सुद्धा व्यवस्थित गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपला गोंडा हा सुटणार नाही। खूप सुंदर असा गोंड्याची डिझाईन आज मी तुम्हाला दाखवत आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे बघा, या पद्धतीने आपण अशी गाठ मारून घ्यायची आहे व गोंडा तयार करून घ्यायचा आहे। आपण आधी हे गोंडे तयार करून ठेवायचे, नंतरनं डिझाईनला सुरुवात करायची। हा बघा, हा वर खाली जे धागे झाले ते आपण कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हवा तेवढा गोंडा बरोबर शिल्लक राहतो। या मापाचे आपण सर्व गोंडे करणार आहोत। हा असा आपला गोंडा तयार झालेला आहे। आपण आता याला साडीच्या पदराला डिझाईन करूया। हे बघा, ही साडी घेतलेली आहे मी, याला आपण याची डिझाईन करणार आहोत। आपण सुई दोरा ओवून घ्यायचा, त्यानंतरनं एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा, छोटा गोल्डन मणी आहे हा, त्यानंतरनं मोठा गोल्डन मणी ओवून घ्यायचा, अजून एक आपण गोल्डन मणी ओवून घ्यायचे। आपण 2 छोटे गोल्डन मणी व एक मोठा गोल्डन मणी ओवणार आहोत। त्यानंतरनं हा गोंडा ओवून घ्यायचा। खूप सुंदर आणि पटकन होणारी डिझाईन मी आज तुम्हाला दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे बघा, आपण ओवून घेतलेला आहे तो गोंडा। त्यानंतर आपण सर्व मण्यांमधनं सुई व धागावरती ओवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, ओढून घ्यायचं। आता आपण याची गाठ मारून घेणार आहोत, म्हणजे आपला गोंडा व्यवस्थित पॅक होतो। याला 2-3 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे हा गोंडा निघत नाही व तुटतही नाही। हे बघा, ही आजची गोंड्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे बघा, ही कशी वाटली तुम्हाला गोंड्याची डिझाईन मला नक्की सांगा। याच पद्धतीचे अजून गोंड्याच्या वेगवेगळ्या डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। हे बघा, या पद्धतीने हा गोंडा आपण असा तयार केलेला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद।